हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आत्ता चालवतो आम्ही रुद्रांशला स्कूलमध्ये सोडायला, कारण की आज शाळा आज आहे पेपर, पहिला पेपर आहे. कशाचा आहे सांग, काय काय असतं? फ्लावर आणि व्हेजिटेबल. किती किती सांगणार आहे? किती किती नावं सांगायला सांगितलं? किती किती सांग की. आज ओरल आहे तर आज म्हणजे आजपासून पेपर चालू होत आहे. सगळ्याचे 7 सांगणार. किती सांगणार? 7 तशा भरपूर येतात त्याला. 7 किती गं? 7 म्हणजे 7. उड्या मारायच्या नाही तशा. सो आज हे उडी घाई झाली आहे. लवकर उठले होते तरी पण उशीरच झाला आहे. चल हाताला धर बाळा, गाड्या येत आहेत काबू. सोडलं आणि हा बघा रोड. अगोदर रोड नव्हता झाला ना तेव्हा व्यवस्थित छान गाड्या चालत होते, एवढ्या फास्ट नव्हत्या. आणि आत्ता पुढे गेलं सांगते, कारण की आता आवाज पण नाही येणार आहे माझा. हायवेवर पण एवढं फास्ट नसेल चालवत, म्हणजे फक्त रस्ता पण नाही क्रॉस करून देत. जेव्हा साधा होता ना तेव्हा व्यवस्थित चालवत होते ना, आता एवढा फास्ट चालवत आहेत. आम्हाला रस्ता क्रॉस करायचा तर आम्ही अर्ध्यात गेलो, परत आलो. आणि नंतर तो रिक्षा इतका फास्ट गेला, परत मग आम्ही पाठीमागे येऊन परत गेलो. म्हणजे लहान मुलं वगैरे क्रॉस करतायत, रस्ता लांबून दिसतंय तरी पण नाही. तो पहिला रस्ता खराब होता, गाड्या अशा आदळत जात होत्या, त्या परवडल्या. इतक्या फास्ट चालवतात. एके दिवशी पण अशी शाळा सुटली होती, शाळेतनं म्हणजे जे रिक्षा जातात, आम्ही तर डायरेक्ट घ्यायला जातो, जे शाळेत जाते रिक्षानी, ते 2 मुलं आली. तेव्हा पण इतकी फास्ट गाडी आली, तेव्हा आम्ही इतकं मोठ्याने ओरडलो. तेव्हा गाडी थोडीशी स्लो केली, म्हणजे शाळा समोर आहे, काय गाड्यावाल्यांना एवढं पण नाही कळत आहे. नेमकं शाळेचा टायमिंग झाला आणि भाजीची गाडी आली, पण म्हणजे आता उशीर होईल शाळेत जायला, कारण की कोथिंबीर वगैरे थोडीशी घ्यायची होती. उद्या आहे गुढीपाडवा, तशी आहे पण म्हटलं की थोडीशी ताजी घ्यावं. आणि आज आहे ह्याचा पहिला पेपर. बघूयात आता घ्यायला चालली त्याला, कसा गेला आहे काय. कारण की आत्ता कसं झालं आहे, पेपर संपले 30 तारखेला, की लगेच 1 तारखेला परत शाळा चालू होणार आहेत. सुट्ट्या वगैरे नाही आहेत, डायरेक्ट मेमध्ये सुट्ट्या लागणार आहेत. पूर्ण 1 महिना शाळा आहे, कारण की CBSEला तसंच असतं. म्हटलं मी की सुट्ट्या नसतात, पेपर झालं की डायरेक्ट मेमध्ये 1 महिना अगोदर शाळा, नंतर सुट्ट्या, परत जूनमध्ये अजून लगेच शाळा चालू होणार आहे. एवढं ऊन पडले आणि मेमध्ये तर किती ऊन पडेल. आणि ना म्हणजे सोमवारी पेपर होता आणि रविवारी आम्ही मार्केटमध्ये गेलतो, तर तेव्हा भाज्या वगैरे भरपूर आणल्या होत्या. तर मी ना म्हणजे पालकाच्या पण 2 पेंड्या आणल्या होत्या. तर रुद्रांशला ना पालक आणलं, म्हणलं की त्याला ना पुरी खूप आवडते, म्हणजे पालक, कोथिंबीर, परत मेथी, अशा कोणत्या पण भाज्या असेल ना, तर अशा भाजी जास्त खाल्ल्यापेक्षा त्याला पुरी खायला खूप आवडते. तर मग ताजी मस्त भाजी आणली होती. तर म्हटलं की सोमवारी म्हणजे आता त्याचा पेपर पण होता, आणि म्हटलं की मम्मी मला ह्याची पालकाची पुरी बनवून दे. तर मग टिफिनला त्याला आज पुरी पण बनवून दिली ती. आणि 1 पेंडी आहे, त्याची मी भजी बनवले. तर त्या भजीचा पण एक पूर्ण व्हिडिओ आहे, तो पण आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, म्हणजे पालक भजे. आणि ही आहे पालकपुरी. तर आपण ही पालकपुरी आहे ना, ही 2 प्रकारची बनवू शकतो. आत्ता ह्याच्यामध्ये मी पालक आहे तो बारीक कट केला आहे, आणि पीठ आहे, म्हणजे ह्याचा पण पूर्ण एक व्हिडिओ आहे की काय काय साहित्य टाकायचं, कशी बनवायची, कारण की त्याचा पूर्ण मोठा व्हिडिओ होईल, म्हणून मी एक पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे पालकपुरी रेसिपी म्हणून. तर चॅनलवरती आपले अपलोड आहे, जाऊन बघू शकता. आणि दुसऱ्या प्रकारची पुरी आहे, तर ती अशी आहे की सेम साहित्य आपल्याला सेम सगळं असंच टाकायचं आहे, म्हणजे हिरवी मिरची, लसण, म्हणजे जिरेपूड, म्हणजे काय काय आवडत असेल ते सेम असंच टाकायचं आहे. फक्त हा पालक आहे ना, सो आत्ता मी हा कट करून घेतला आहे. तर तो काय करायचा आहे, जेव्हा आपण हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला लावतो ना, तेव्हा पालक पण आहे तो पण आपल्याला मिक्सरला लावायचा आहे. आता ह्याला कसं छोट्या अगदी छोट्या तुकडे दिसतात पालकाचे मधी. तर ते काय होतं, ती पुरी आहे ना ती पूर्ण ग्रीन दिसते, म्हणजे पूर्ण प्लेन ग्रीन असा कलर दिसतो तिचा, कारण की आपण ती मिक्सरला लावलेली असते. ती पण खायला खूप भारी लागते आणि दिसायला पण छान दिसते. तर
तशी पण बनवू शकतो आणि अशी पण बनवू शकतो. पालकाच्या फक्त आपल्याला 2 प्रकारच्या येतात पुऱ्या आणि कोथिंबीर वगैरे सेम आपल्याला अशीच बनवायची. तर पहिली पुरी होती बघू शकता, ती मस्त थोडीशी ना जाड लाटली होती, त्याच्यामुळे पूर्ण छान फुगली. आणि ही दुसरी पुरी ही थोडीशी पातळ झाली. थोडीशी पातळ झाली ना, कोणती पण असो, म्हणजे जेवढ्या आपल्याला पुऱ्या बनवायच्यात ना तेवढ्या आपण जेवढी पातळ पुरी करू ना तेवढी जास्त फुगत नाही आहे, म्हणजे अशी कडक होती. आणि थोडीशी जाड ठेवली ना तर बघू शकता एकदम मऊ पण होती आणि एकदम अशी मस्त फुगते. बघू शकता आता ही तिसरी पुरी आहे, ही पण मी सेम तशीच लाटली. गडबडीमध्ये फक्त जी 2 नंबरची पुरी होती तो थोडीशी पातळ लाटण्यात आली, त्याच्यामुळे ती जास्त फुगली नाही आणि कडक पण झाली. आणि ही थोडीशी जाड केली तर मस्त झाली. बघू शकता अशी मस्त फुगली आहे. तर ह्याचा व्हिडिओ पण पूर्ण बघा, म्हणजे लहान मुलांना वगैरे आणि आपल्याला पण खायला खूप टेस्टी, म्हणजे एकदा जर खाल्ली ना तर असं वाटतं की म्हणजे 8 दिवसाला 2-3 वेळेस अशी पुरी करा, इतकी टेस्टी लागते. खूप सोपी रेसिपी आहे आणि चपातीपेक्षा पटकन होणारी रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करा. आणि ह्या बघू शकता थोड्याशा पुऱ्या झालत्या आणि माझ्या थोड्याशा राहिल्या होत्या, पण म्हटलं की तोपर्यंत लगेच रुद्रांश पण खायला घेतो. काही पुऱ्या झाल्या की आत्ता सध्या त्याचा अभ्यास चालू, त्याच्यामुळे मी एडिटिंगला थोडंसं पाठीमागे आले, कारण की आत्ता उद्या पण पेपर आहे. आज नव्हता पेपर, आज सुट्टी होती. तर बघू शकता इतक्या मस्त होत आहेत आणि एवढ्या छान लागत आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. या पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे, जाऊन नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल आपण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल.